प्रत्येक स्पर्श चुकीचा नसतो, पण कोणता स्पर्श आपल्याला सुरक्षित वाटतो आणि कोणता स्पर्श आपल्याला अस्वस्थ करतो हे ओळखणं महत्वाचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शरीराचे संवेदनशील भाग कोणते आणि त्यांचा रिस्पेक्ट करणं का महत्वाचं आहे हे पाहिलं. आज आपण बोलूया स्पर्शाबद्दल. चांगला स्पर्श कशाला म्हणावं? ज्या स्पर्शामध्ये आपल्याला सुरक्षित आणि आरामदायक वाटतं, किंवा असा स्पर्श ज्या स्पर्शातून आपल्याला रिस्पेक्ट मिळाल्याची भावना येते. उदाहरणार्थ, आपल्या जवळच्या व्यक्तीनं आपल्याला मिठी मारणं आणि ते आपल्याला मान्य असणं. पण एखादा स्पर्श आपल्याला अस्वस्थ करतो, घाबरवतो किंवा आपल्या इच्छेविरुद्ध केला जातो, असा स्पर्श स्वीकारणं बंधनकारक नाही. महत्वाचं म्हणजे स्पर्श करणारी व्यक्ती कोण आहे यापेक्षा त्या स्पर्शाचा संदर्भ आणि आपली इच्छा हे महत्वाचं आहे. कोणी आपल्याला अस्वस्थ करणारा स्पर्श केला तर त्यात चुकी आपली नसते. अशा स्पर्शाच्या वेळी नाही म्हणण्याचा, तिथून दूर पळून जाण्याचा आणि आपल्या विश्वासातल्या व्यक्तीला सांगण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. मित्रांनो, आज मी जे काही सांगितलं याला अनेक लोक गुड टच किंवा बॅड टच, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श असं म्हणतात. खरं तर चांगला स्पर्श, वाईट स्पर्श असं कधी नसतं. कधी कधी वाईट स्पर्श देखील चांगला वाटू शकतो आणि म्हणून स्पर्शाची देखील भाषा समजणं गरजेचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा.